मोबाईलला स्क्रोल करताना लक्षात आलं की बरेच जण व्हिडिओ टाकतात की तुम्हाला जर मूत्राशमरी किंवा ज्याला आपण किडनी स्टोन, रिनल स्टोन म्हणतो, पित्ताशमरी होते, गॉल ब्लॅडर स्टोन ज्याला आपण म्हणतो, त्यांना काढून टाकण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचवले जातात, तेही आयुर्वेदिक, पेशंटला न बघता. मग आता यावर विचार केला की पेशंट आपल्याकडे जेव्हा येतो तेव्हा त्याची प्रकृती वेगळी, त्याचा आहार विहार वेगळा, त्याला होणारा त्रास वेगळा आणि त्याला होणाऱ्या स्टोनचे टाईपसुद्धा वेगळे असतात. तर किडनी स्टोनचेच 5 प्रकार पडतात. 5 प्रकार म्हणजे 5 प्रकारच्या मटेरियलपासून ते बनलेले असतात. कुणाच्या शरीरामध्ये युरिक ॲसिडचा बनतो, कुणाच्या याच्यात ऑक्झॅलेट, कॅल्शियम, झॅन्थिन किंवा फॉस्फेट अशा 5 प्रकारचे हे किडनी स्टोन आपल्याला दिसून येतात. आणि हे किडनी स्टोन शरीरातून जर बाहेर काढायची असतील आणि वारंवार होणारी ही जर आपल्या शरीराची प्रवृत्ती बदलायची असेल तर त्यासाठी आयुर्वेदासारखा दुसरा उपाय नाही. म्हणून ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, तर सर्वप्रथम त्यांनी जास्त उन्हात काम करणं टाळलं पाहिजे. भरपूर पाणी प्यायला पाहिजे. पाणी हे बोरचं न पिता नळाचं प्यायला पाहिजे. आणि जिथे उष्णता निर्माण होते अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही जास्त वेळ काम करायला नको. जसं गाडीच्या इंजिनच्या तिथे जे ड्रायव्हर असतील तिथे जास्त उष्णता निर्माण होते आणि त्यांनी ते अवॉइड केलं पाहिजे. तुम्ही दुधाचे पदार्थ, पनीर, चीज हे पदार्थ संपूर्णतः आहारातून वर्ज्य केले पाहिजे. पालक, टमाटर किंवा बीटरूट हे याचा समावेश जर असेल तर हे सुद्धा तुम्ही काही दिवस हे बंद केलं पाहिजे. आणि एकदा हे किडनी स्टोन शरीराच्या बाहेर पडले की मग तुम्ही यासाठी शरीराची शुद्धी म्हणून पंचकर्माचा उपयोग केला पाहिजे आणि यासाठी एका तज्ज्ञ वैद्याकडूनच तुम्ही औषधं घेतली पाहिजे. कुठलाही व्हिडिओ बघून कुठलंही औषध ट्राय करणं शरीरासाठी हे अयोग्य आहे. माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नमस्कार.